कृष्ण हरी. मी तनिष्का शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या आपुलकी विचारांची आपल्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करते. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सहवास या विषयावरती बोलणार आहोत. सहवास माणसाच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा आणि अत्यंत अर्थपूर्ण असलेला शब्द म्हणजे सहवास. आता सहवास म्हणजे काय, तर तुमच्या आमच्या भाषेत सांगायचं झालं तर सहवास म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत घालवलेला वेळ किंवा एखाद्याच्या सानिध्यात घालवलेला वेळ म्हणजे सहवास. आपले आई वडील, बहीण भाऊ, नातेवाईक, शेजारी, मित्रमैत्रीण याही पुढे जाऊन मैत्रीच्या थोडंसं पलीकडे आणि प्रेमाच्या थोडंसं अलीकडे असलेलं नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असावं. माझं वाक्य नीट ऐका. मैत्रीच्या थोडंसं पलीकडचं आणि प्रेमाच्या थोडंसं अलीकडचं नातं प्रत्येकाच्या आयुष्यात असावं. ज्याला कोणतंच नाव नसावं पण ते हक्काचं असावं. आपण जर रस्ता चुकलो ना तर आपला कान धरून पाठीत धपाटा घालून योग्य रस्त्यावर आणणारा आयुष्यात कोणीतरी असावं. आपण जर बरोबर रस्त्याने चाललोय पण जे पाय जमिनीमध्ये घट्ट रोवून ठेवले पाहिजेत ते पाय जर हवेत तरंगत असतील तर ते पाय जमिनीवर आणणारं कोणीतरी नक्कीच असावं. आपलं कितीही मोठं दुःख असू दे, कितीही छोटं दुःख असू दे, कितीही मोठं सुख असू दे, कितीही छोटं सुख असू दे, तरी सुद्धा मन मोकळेपणाने तिथं व्यक्त होता आलं पाहिजे. असं कोणीतरी हक्काचं पाहिजे आणि अशा कोणत्या तरी हक्काच्या व्यक्तीचा सहवास प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असला पाहिजे. आता ही झाली पहिली बाजू. आता दुसरी बाजू बघा. टीनेज मध्ये असलेल्या मुला मुलींचा हा सगळ्यात मोठा एक्सपिरियन्स असतो. प्रत्येकाला हा एक्सपिरियन्स असतो. तुम्हाला आहे, मला आहे आणि मला तर आहेच, कारण की मी टीनेज मध्ये आहे. कारण की बऱ्याचदा आपल्याला घरातून सांगितलं जातं बघा, जर कोणी व्ह्यूअर्स असतील टीनेज मध्ये तर त्यांना हा एक्सपिरियन्स नक्की असेल. आपल्याला घरातून काय सांगितलं जातं, तुझी मैत्रीण, तुझा मित्र चांगला नाहीये तर त्याच्या संगतीत राहू नकोस. आणि नंतर ना एक मराठीतलं कॉमन असं वाक्य येतं, वाक्य नाहीये म्हण आहे. कोणतं बरं, तर वान नाही पण गुण लागेल. तू त्याच्या संगतीत राहू नकोस, तुला वान नाही पण त्याचा गुण नक्कीच लागेल. मला एक सांगायचंय, शिप डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम. शिप डू नॉट सिंक बिकॉज ऑफ वॉटर अराउंड देम. शिप सिंक बिकॉज ऑफ वॉटर दॅट गेट्स इन टू देम. म्हणजेच जहाजाच्या सभोवताली पाणी आहे म्हणून जहाज बुडत नाही, तर जहाजामध्ये पाणी शिरतं म्हणून जहाज बुडते. म्हणजेच मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही कोणाच्या सोबत आहात, कोणत्या व्यक्ती सोबत आहात, कोणत्या व्यक्तीच्या संगतीत आहात किंवा कोणत्या व्यक्तीच्या सहवासात आहात, याही पेक्षा तुम्ही त्या व्यक्तीकडून काय घेताय हे महत्वाचं असतं. व्यक्ती कोणतीच वाईट नसते, माणूस कोणताच वाईट नसतो. मी नेहमी म्हणते, माणूस वाईट नसतो, तर वाईट असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती मनस्थिती आणि या सगळ्यामुळं वाईट होतो तो माणूस. म्हणून वाईट कोणताच माणूस नसतो. देवाने त्या माणसाला बनवले म्हणजेच त्याच्यामध्ये गुण आणि दोष या दोन्ही गोष्टींचा मिलाप करून त्या माणसाला बनवले, बरोबर. पण आपण काय करतो माहितीये, त्याच्यातले दोष बघतो, त्याच्यातले गुण बघत नाही. नाण्याला कायम दोन बाजू असतात, एक चांगली आणि एक वाईट. आपल्याला कायम सवय असते की आपण फक्त वाईट बाजू बघतो, चांगली बाजू बघत नाही. तर मला एकच सांगायचंय, तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सहवासात आहात, मान्य त्याच्यामध्ये काहीतरी वाईट दोष आहेत, वाईट गुण आहेत, पण तुम्ही त्याच्यातले चांगले गुण घ्या, वाईट गुण सोडून द्या. चांगलं घ्यायचा प्रयत्न करा ना, नेहमी पॉझिटिव्ह थॉट्स घ्यायचा प्रयत्न करा. आपलं कसं आहे माहितीये का, पण आपण निगेटिव्ह कडे जास्त लगेच अट्रॅक्ट होतो. ते नाही झालं पाहिजे. आपण त्या व्यक्तीमधून फक्त चांगले गुण घ्यायचा प्रयत्न करा आणि आपले चांगले गुण त्याच्यामध्ये पेरायचा प्रयत्न करा, जेणेकरून तो पण व्यक्ती चांगला होईल आणि आपल्यात पण चांगला काहीतरी बदल होईल, बरोबर. त्याच्यामुळं सहवास हा कोणताच वाईट नसतो. तो आपण आपल्यावरती आपण कसं टॅकल करतोय ते जास्त इम्पॉर्टंट असतं. आपण कसा घेतोय हे जास्त इम्पॉर्टंट असतं. आपला दृष्टिकोन कसा आहे त्या व्यक्तीकडे बघण्याचा, आपण त्या व्यक्तीकडून कोणत्या गोष्टी आत्मसात करतोय हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं आणि त्यावरती तो सहवास वाईट आहे की चांगला आहे हे ठरतं. शेवटी मी तुम्हाला एकच सांगेल, सहवास त्या एका व्यक्तीचा असतो खूप महत्वाचा. सहवास त्या एका व्यक्तीचा असतो खूप महत्वाचा. ती व्यक्ती आपलं आयुष्य घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. जी व्यक्ती आपलं आयुष्य घडवू पण शकते आणि बिघडवू पण शकते. सहवास त्या एका व्यक्तीचा असतो खूप महत्वाचा, जी आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते आणि आपलाच हात धरून आपल्याला चुकीच्या रस्त्यावर नेऊन सोडू शकते आणि आपलाच हात धरून आपल्याला चुकीच्या रस्त्यावर नेऊन सोडू शकते. सहवास त्या एका व्यक्तीचा असतो खूप महत्वाचा.
निर्णय सर्वस्वी असतो आपलाच. निर्णय सर्वस्वी असतो आपलाच. मग विचार करून ठरवा. मग विचार करून ठरवा, तो चुकवायचा की बरोबर आणायचा. तो चुकवायचा की बरोबर आणायचा. तर मित्रांनो, हा होता आपला आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट व्हिडिओ. रामकृष्ण हरी.